शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या। जे डीएपीचं पोतं 485 रुपयाला मिळायचं खताचं ते 1350 रुपयाला झालं। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा वाघ कडकडला, मोदी सरकारचे लचके तोडले, कर्जमाफीसह मदतीवरून मोदी सरकारवर बरसले। अगदी शांत होऊन मोदींनी ऐकले ओमराजे निंबाळकर यांचे आक्रमक भाषण। पाहूया नेमकं ते काय म्हणाले। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत जबरदस्त भाषण केलं। यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी कांदा उत्पादक शेतकरी, दूध आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला। यावेळी बोलताना ते म्हणाले, अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला भाव 200 रुपये होता, तो आता 400 रुपये झालाय। तिथे का सरकार निर्बंध आणत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या मालावरती निर्बंध आणला जातो। हे शेतकरी तुम्हाला मतदान करत नाहीत का, असा थेट सवाल मोदींना विचारला। तुम्ही पीक विम्याचा गाजावाजा करता, इमानदारीने सांगा, खरंच शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळाला आहे का? या योजनेपासून कोणाचे किसे भरताय? तुमच्या नातेवाईकांच्या या कंपन्या तर नाहीत ना, असा सवाल देखील ओमराजे यांनी केला। राज्यासह देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असून ती नेमकी तुम्ही कधी करणार, असा सवाल देखील ओमराजे निंबाळकर यांनी विचारला। याबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।